सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अपने निरंतर
Kumayi, Jai Vinupala 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 Kumayi. सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ Hare
बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, दया सुखा अंत पार नाही, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, दया सुखा देवनी अंतरी राहील गोपाळ, देवनी अंतरी राहील गोपाळ, सायाचे फळ बैसलिया, रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी, रामकृष्ण हरी मुकुंद देवनी अंतरी राहील गोपाळ, देवनी अंतरी राहील गोपाळ, दयाचे फळ बैसली, तुका म्हणे ऐसे देही नामी दिव्य, तुका म्हणे ऐसे देही नामी दिव्य, कधी होईल भाव एक विध, देवनी अंतरी राहील गोपाळ, देवनी अंतरी राहील गोपाळ, सायाचे फळ बैसलिया, भारत माई, श्री हरिभक्तीपरायण अभिनव गंधर्व पंढरीनाथजी महाराज आरू यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण कुंदन महाराज आळंदीकर. बैसले निवांत बैसले निवांत शुद्ध करी चित्त, बैसले निवांत शुद्ध करी चित्त, बैसले निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत निवांत शुद्ध करी चित्त, दया सुखा अंत
अंतरे राहिल गोपाळ यमुनी अंतरे राहिल गोपाळ पैसोनी निवांत शुद्ध करीची पैसोनी निवांत शुद्ध करीची पैसोनी निवांत शुद्ध करीची पैसोनी निवांत शुद्ध करीची आया सुखा पार नाही पार नाही पार नाही पार नाही तया सुखा
बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्या, जरी होईल भाव एकविध, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीका यदा मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. पंढरी निवासी परमपरमात्मा श्री विठ्ठल पांडुरंग भगवान यांची असीम अनंत चिरंतन अखंड अभंग शाश्वत स्वरूपाची कृपा ज्यांच्यावर पूर्ण रूपानं प्राप्त आहे असे देहूतीर निवासी थोर संत वैराग्याचे मूर्तिवंत प्रतीक जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 कडव्यांचा अभंग सेवेकरता म्हणून दाखविलेला आहे. विठ्ठल अभंगाच्या निरूपण रूपी सेवेवर प्रारंभ करण्यापूर्वी काही 2-3 गोष्टींचा परिहार थोडक्यात देणं आवश्यक आहे, माझं कर्तव्य सुद्धा आहे. आज या ठिकाणी माझे मातृचरण उपस्थित आहेत. त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाचं साधनेचं फळ आणि बळ म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल
तेवढी एकच माऊली या ठिकाणी उपस्थित नाहीये. सगळ्याच संतांच्या कृपानुग्रहित असलेले आनंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वच गुरुवर्य माऊली स्वरूपच आहेत. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभाव या ठिकाणी आहेत. माझे समवयस्क आहेत, माझ्यापेक्षा धाकटे बंधू असलेलेही आहेत. तुम्हा सगळ्यांच्या सेवेचा हा योग या ठिकाणी प्राप्त झाला. केवळ श्रीमंत भानुदास महाराजांचा आग्रह आणि श्रीमंत आरू महाराजांची त्यांना असलेली जोड, तेव्हा आजच्या या कार्यक्रमाच्या बऱ्या वाईटाची संपूर्ण जबाबदारी या दोघांची. विठ्ठल प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य नत्थूसिंग बाबा यांचा हा दौऱ्याचा कार्यक्रम सुरू करण्यापाठीमागचं प्रयोजन मुळात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनुवर्त भू मंडळी भेटतू या भूता ही पसाय पायस प्रार्थना जी माऊलींनी अभिव्यक्त केली आहे ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न म्हणजे भगवानचा हा दौरा. या दौऱ्याचा आणि व्यक्तिशः माझा ऋणानुबंध खूप जुना आहे. मी टिंभेला सुद्धा सांगितलं होतं, पण श्रोते नवीन असल्यामुळे सांगणं आवश्यक आहे. दौऱ्याचे कार्यक्रम ज्या वेळेला आमच्या गावामध्ये सुद्धा व्हायचे त्यावेळेला अगदी लहान असताना या दौऱ्याच्या कार्यक्रमांमध्येच रांगता रांगता खेळता खेळता मी लहानाचा मोठा झालेलो आहे. या सगळ्या गुरुवर्यांचं मजवर असलेलं ऋण, या सगळ्या सुहृद सज्जनांचं मजवर असलेलं ऋण लेणं म्हणून अभिव्यक्त करण्यातली धन्यता मिरवण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. परमपूज्य श्रीमंत सद्गुरू माधवबाबा घुले यांच्याही नव्वदीचा कार्यक्रम इगतपुरीला खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. त्यांच्याही शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या दीर्घायुरारोग्याची आणि त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होणाऱ्या सगळ्या सेवेच्या या भगवंताच्या चरणाची प्रार्थना आपण करूया, कामना करूया. हे गाव आणि या गावाचाही माझा ऋणानुबंध तसा जुना आहे. अगदी बैलगाडीवर आमच्या काकांसोबत चुलत्यांसोबत वगैरे इथे कीर्तनांना आम्ही या दौऱ्याच्या कार्यक्रमांना येत होतो. तसंही हे गाव फक्त गाव नव्हे, जगण्याची समृद्ध अडगळ संपन्न आणि सुसंस्कृत करणाऱ्या ज्ञानपीठ विजेत्यांचं हे गाव आहे. हे उदाहरणार्थ म्हणजे फारच थोर आहे. असो, मर्यादित वेळ आहे, त्यामुळे प्राप्त वेळेमध्ये यथाशक्ती यथामती जसं जमेल तसं अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. प्राथमिक अवस्थेतल्या साधकापासून ते अगदी उन्नत अवस्थेतल्या सर्वोच्च अंतिम अवस्थेपर्यंतच्या साधका पावेतोचा प्रत्येक साधक या अभंगाचा अधिकारी आहे. त्याने साधना कशी करावी, किती करावी, का करावी, कुठपर्यंत करावी हे सांगणं या अभंगाचा प्रतिपाद्य विषय. त्या साधनेमध्ये समंजस समतोल ठेवता येणं हा संबंध आणि तशा पद्धतीनं एकविध भावानं जर आपण एकनिष्ठ होऊन साधन केलं तर अंतरात भगवंताचं प्राकट्य, त्याचा आविर्भाव होऊन अंतपार नसलेल्या अक्षुण्ण असीम अनंत सुखाची प्राप्ती हे या अभंगाचं फल. हा अनुबंध चतुष्ट आहे. अभंगातून कोणाला किती कसं किंवा मिळेल हे सांगणं, याचं दिग्दर्शन करणं अनुबंध चतुष्टयाचा उद्देश आहे. या स्वतःच्या अनुभूतीला स्वतःच्या प्रतिज्ञेची जोड देण्या इतकी एकविधता आणि स्वतःच्या या साधनाबद्दलची खात्री विश्वास तुकोबाराय व्यक्त करतात. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य जरी होईल भाव एकविध. जर तुम्ही एकविध भावानं हे साधन कराल, कुठलेही साधन कराल, परमार्थाचं साधन कराल तर येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. विठ्ठल विठ्ठल
परमानंदाची प्राप्ती हे सगुण भक्ताच्या परमार्थाचं साध्य आहे. जे निर्गुण निराकाराचे उपासक आहेत त्यांच्या दृष्टीने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती हे कदाचित त्यांच्या साधनेचं उद्दिष्ट असू शकतं. फारसा फरक तत्वतः या दोन्ही साध्यांमध्ये नाही आहे. तुम्ही नाव कुठलंही द्या, भगवंताचा साक्षात्कार करून घेण्याचा असो की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे नाव असो, या दोन्हीही साध्यांचा दरवाजा उघडणारी गुरुकिल्ली एकच आहे, ती म्हणजे चित्तशुद्धी. साधनांचे बरेच प्रकार आहेत. बहिरंग साधना आहे, अंतरंग साधना आहे. यजन, याचन, पूजन, तीर्थाटन, नामसंकीर्तन अशा स्वरूपाची बहिरंग साधना असो की श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, ध्यान, धारणा, प्रत्याहार वगैरे या सगळ्या अंतरंग स्वरूपाच्या साधना असो, हे दोन्हीही साधना मार्ग येत 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 एकाच फाट्यावर येऊन मिळतात आणि तिथून पुढचा प्रवास एकाच मार्गिकेवरून सुरू होतो, तो म्हणजे चित्तशुद्धी. चित्तशुद्धी हे परमार्थाचं सगळ्यात प्रथम आवश्यक अनिवार्य असलेलं साधन आहे आणि शुद्ध चित्ताने परमार्थाची सुरुवात करायची ही अनिवार्यता सुद्धा आहे. चित्तशुद्धी हे साध्य जसं आहे तसं शुद्ध चित्त हे साधनेचं इंधन सुद्धा आहे. परमार्थाच्या साधनेची सुरुवातच मुळात ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, सात्विक आहे, तोच परमार्थास प्रवृत्त होणार आहे. परमार्थात प्रवृत्त झाल्यानंतर सगळी साधना केल्याच्या नंतर मिळवायचंय काय, तर चित्तशुद्धीच. म्हणजे शुद्ध चित्ताने सुरुवात आणि चित्तशुद्धीने सांगता परमार्थाच्या प्रवासाची असेल. म्हणजे ज्या बिंदूपासून आपण प्रवासाची सुरुवात केली त्याच बिंदूपासून येऊन जर या प्रवासाचा शेवट होणार असेल तर कदाचित कोणाला असं वाटू शकतं की मग प्रवासाची खटपट कराच कशाला. विठ्ठल विठ्ठल. पण तसं नाहीये. शुद्ध चित्ताने परमार्थाची सुरुवात केल्याच्या नंतर पुन्हा चित्तशुद्धी पावेतो आपण परमार्थाच्या साधनेला आणून ठेवलं तर दरम्यान साधनेचं एक भलं प्रचंड विश्वात्मक वर्तुळ पूर्ण होतं. असं बघा, आपल्याकडे आता नाही राहिले फारसे, पण पूर्वी धाबे असायचे, मातीचे धाबे असायचे आणि अंगणात त्या धाब्यावर जाण्याच्यासाठी म्हणून शिडी किंवा ज्याला साठा आपल्याकडे म्हणतात, दोन बल्ल्या अशा घेतलेल्या आणि मध्ये आडवे आडवे त्याला लावलेले, तो असा साठा असायचा. कुणी जर म्हणेल की या शिडीच्या टोकापासूनच सुरुवात करायची आहे आणि टोकापर्यंत गेल्यानंतर जर शिडी सोडूनच द्यायची आहे तर आम्ही आताच खाली असतानाच शिडी सोडतो ना, चढण्याचा श्रम तरी वाचेल, असं जर कोणी म्हणत असेल तर त्यासारखा दुर्दैवी तोच. याचं कारण असं आहे, शिडीच्या खालच्या टोकापासून सुरुवात करायची आणि वरच्या टोकापर्यंत जाऊन शिडी सोडायची आहे. प्रवास ऊर्ध्वगामी आहे, उन्नयन होत आहे. मग आपण परमार्थ प्राप्तीच्या, भगवत प्राप्तीच्या धाब्यापर्यंत जाऊन पोहोचू. चित्तशुद्धी हे अत्यंतिक महत्वाचं साधन आहे. या चित्तशुद्धी वाचून परमार्थात प्रवृत्ती होऊ शकत नाही. चित्तशुद्ध असल्याशिवाय आपण परमार्थाच्या अंतिम टप्प्यात पावेतोही पोहोचू शकत नाही. इतक्या चित्तशुद्धीच्या या साधनाची अनिवार्यता आहे. गावे गावे गीत करो
शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करायचं म्हणजे किती शुद्ध करायचं? डोळ्यामध्ये जैसे कणू अणू तेही न समाये तैसे शुद्ध करा हित नका चित्त वाटवू. इतकं चित्त शुद्ध हवं. कणभर सुद्धा, अगदी अणू एवढा सुद्धा कण, डोळ्यांचे सर्जन या ठिकाणी उपस्थित आहेत, कणभर सुद्धा अणू एवढा कण डोळ्यांमध्ये आपल्याला सहन होत नाही. फॉरेन पार्टिकल्स आपण त्याला म्हणतो. सारखा डोळा आपल्याला खाजवायला लागतो, डोळा लाल होतो, रक्ताळतो. इतकं चित्त शुद्ध करायला हवंय की कणभर सुद्धा, अणुभर सुद्धा मल चित्तामध्ये नसावा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त महाराजांनी प्रमाणात दिलं. हे भक्ती करणाऱ्या साधकासाठी आवश्यक आहे. परमार्थाची जेवढी म्हणून साधना मार्ग आहेत त्या प्रत्येक साधना मार्गात शुद्ध चित्ताची किती आवश्यकता आहे ते थोडक्यात सांगतो. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या पाठातली खूप मोठी असल्यामुळे म्हणत नाही, पण कितीही साधनांच्या तुम्ही कितीही खटपटा केल्या तरी तुम्ही भगवंताच्या दारवंट्या पावे तो सुद्धा पोहोचू शकत नाहीत. एकेका साधनाचं वैगुण्य, कशामध्ये काय दोष निर्माण होतो, कशामध्ये काय दोष निर्माण होतो, ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. पण जेव्हा आपल्याला कृपाळू असलेले संत सज्जन भेटतील आणि ते आपल्या बुद्धीचा मळ फेडतील, त्यावेळेला दृष्टीला आपल्याला यशोदेचा बाळ दिसणार आहे. त्यांनी फेडीला दृष्टीचा मळ म्हणजे काय? त्यांनी आपलं चित्त शुद्ध करवलं. विठ्ठल विठ्ठल. भक्ती मार्गाच्या साधनासाठी जो पावे तो चित्त शुद्ध होत नाही, तो पावे तो दृष्टीला यशोदेचा बाळ दिसणार नाही. अर्थात भगवान पांडुरंग परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा दिसणार नाही भक्ती मार्गाच्या साधकासाठी. ठीक आहे. ज्ञान मार्गाच्या साधकासाठी त्याचे मोक्ष देईल ज्ञान, येत कीर नाही आन, परी त्याची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. चित्तशुद्धीची ज्ञान मार्गात सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे. कर्म मार्गाचा मुळात उद्देशच चित्तशुद्धी हाच आहे. आणि योगश्चित्त वृत्ती निरोधा. साधना मार्ग कुठलाही असो, परमार्थ करणाऱ्यासाठी शुद्ध चित्ताची, चित्तशुद्धीची अत्यंतिक अनिवार्यता आहे. ते चित्त शुद्ध कसं करायचं आणि ते केल्याच्या नंतर त्याचा काय परिणाम होतो, अभंगाच्या पहिल्या कडव्यात सोनी निवांत शुद्ध करी चित्त, सोनी निवांत शुद्ध करी चित्त, सोनी निवांत शुद्ध करी चित्त, सोनी बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. पहिलं कडवं आहे. चित्त शुद्धी आवश्यक आहे, शुद्ध चित्त आवश्यक आहे. चित्त अशुद्ध मुळात होतं कसं, कशामुळे, याचा विचार करणं आवश्यक आहे. शास्त्रात त्याचा खूप विस्ताराने विचार आहे. 3 दोष शास्त्रात चित्ताचे सांगितलेत: मल, विक्षेप आणि आवरण.
मन निषिद्ध कर्म करण्याची, पापाचरण करण्यास प्रवृत्त होण्याची इच्छा, संकल्प, विकल्प, वासना म्हणजे मल. चित्ताचं चांचल्य, साधनेवर एकनिष्ठता नसणं, दृढभाव नसणं, एकविधता नसणं म्हणजे विक्षेप. आणि आवरण ही मायेची शक्ती आहे. जीवाचं मूळचं शुद्ध, नित्यशुद्ध, बुद्ध, मुक्त स्वरूप विसरवून जीवाला, स्वतःला आपण जड, मर्त्य, विनाशी, दुःखी आहोत असं वाटायला लावण्याची जी मायेची शक्ती, तिला आवरण म्हणायचं. ती चित्ताला पांघरून घालते, म्हणून आवरण. हे चित्ताचे 3 दोष. ते कसे दूर होतील, चित्त शुद्ध कसं होईल, याचा साधा सोपा उपाय तुकोबाराय पहिल्याच 2 शब्दांत सांगतात. बैसोनी निवांत. विठ्ठल विठ्ठल. साहजिकच कोणाला शंका येईल की नुसतं बसून कसं काय होणार, बसून काय होईल, काहीतरी करायला पाहिजे ना. उद्यमेण ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथैहि नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. जंगलच्या राजाला सुद्धा पोट भरण्यासाठी हातपाय हलवायला लागतात, शिकार करावी लागते, शिकारीच्या मागे धावायला लागतं. जंगलच्या राजाची ही अवस्था. आपण, तुम्ही, आम्ही तर संसाराची दास आहोत. नुसतं बसून आपलं कसं भागणार असं कोणाला वाटू शकतं. ते वाटणं योग्य आहे. विठ्ठल वाटणं त्या वाटत असल्यापुरता आणि तेवढ्या वेळेपुरताच योग्य आहे, फक्त तात्विक दृष्ट्या योग्य नाही. याचं कारण असं आहे की चित्ताचे जे दोष सांगितले, मल, विक्षेप आणि आवरण, या तिन्ही दोषांची निवृत्ती केवळ आणि केवळ निवांत बसल्यानेच होऊ शकते. तुकोबारायांचं प्रमाण आहे, शास्त्रवादित सिद्धांत आहे, खूप त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुद्धा वेदांत ग्रंथांमध्ये सांगितलेल्या आहेत. संसारात आपल्याला पोट भरण्यासाठी हातपाय हलवायला लागतात, काहीतरी उद्योग करावा लागतो. कोणीतरी काहीतरी आपल्याला आयता आणून देणार नाहीये घरी. उद्योगधंदा, व्यवसाय काहीतरी करायला लागेल की नाही, करायला लागेल. अगदी तशाच पद्धतीनं परमार्थात सुद्धा काहीतरी तर आपल्याला करायला लागेलच की, काहीतरी करावंच लागेल. संतांना एकतर आळस मान्य नाही. आळसाचा प्रचंड निषेध करणारी भरपूर प्रमाणात तुकोबारायांची सुद्धा आहेत. संतांनी पराकोटीचा प्रयत्नवादच सांगितलेला आहे. करा, प्रयत्न करा. असाध्य साध्य करिता सायास, असाध्य साध्य करिता सायास, करणाभ्यास तू का म्हणे, पराकोटीचा प्रयत्नवाद संत सांगतात. ज्या वचनागाचं कणभर सुद्धा विष जिव्हाग्रावर ठेवतात क्षणीच मनुष्य गतप्राण होतो, असं वचनात तोळाभर खाण्याची सुद्धा शक्ती, क्षमता प्रयत्नांती येऊ शकते. एवढा पराकोटीचा प्रयत्नवाद जर संत सांगत असतील तर या अभंगातल्या पहिल्या 2 शब्दांची, बैसोनी निवांत, काहीही न करता निवांत बसा, आणि इकडे पराकोटीचा प्रयत्नवादही संत सांगतात, यांची संगती लावायची कशी. विठ्ठल विठ्ठल. सोपी आहे संगती, फार विशेष नाही आहे. संत जो पराकोटीचा प्रयत्नवाद सांगतात तो संसारातला सांगतात, कारण संसारातलं दुर्भर न्यून पूर्ण करणं ही बाबच मुळात प्रयत्न साध्य आहे. खरं तर तेही पूर्ण होत नाही. संसार कोणाचाही पूर्ण होत नाही, झाला नाही, होणार नाही, हे आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. रावणासारख्यांच्या तिन्ही प्रतिज्ञा सगळ्या आणि यशस्वी झाल्या नाहीत, अपयशी ठरल्या. पण लौकिकात दृष्टांत दृष्ट विजय होवा, जी माऊलीजी अपेक्षा व्यक्त करतात. दृष्टात विजयी होण्यासाठी
जयाचे परत्र धड नाही तयाचे परत्र पुससी काही. अरत्रात, ऐहिकात, लौकिकात, व्यवहारात आपल्याला यशस्वी होण्यासाठी पराकोटीच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. सायासे करीशी प्रपंच दिननिशी. सायास करायला लागतात प्रपंचामध्ये. परमार्थामध्ये फार काही करायला लागत नाही. मुळात कर्तृभाव सोडणं जिथे सुरू होतं तिथे परमार्थाची सुरुवात होते. विठ्ठल परमार्थात सुद्धा नुसतं बसून काय होईल असंही कोणाला वाटू शकतं. माऊली ह्याच्यावर उत्तर देतात, तरी बैसलेपणे जे होय ते बैसताची बोले न होय, तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू. साधकाच्या साठी असलेली ही ओवी आहे. सिद्धासाठी सुद्धा माऊली निवांत बसायला सांगतात, त्याची सुद्धा ओवी सांगतो. ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. मग साधक असो की सिद्ध असो, माऊली म्हणतात तरी बैसलेपणे जे होय ते बैसताची बोले न होय. यातला बोले हा जो शब्द आहे, हे जे पद आहे ना, माऊलींनी महावाक्यांच्या साठी म्हणून वापरलेलं आहे. तत्वमस्यादी जी महावाक्य आहेत त्यांच्याद्वारे ब्रह्म साक्षात्कार होऊ शकतो जीवाला, पण ती ब्रह्मानुभूती परोक्षच राहते, प्रत्यक्ष होत नाही. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी, अशी सुद्धा एक श्रुती माऊली आहे. जीव चैतन्य, ब्रह्म चैतन्य, कुटस्थ चैतन्य यांच्या परस्पर ऐक्याच्या साक्षात अनुभूतीसाठी शुद्ध चित्ताने एकाग्र होऊन एकविध भावाने जो पावे तो, आपण आत्मा परमात्मा ग्रहण करत नाही तो पावे तो, जीवाला परब्रह्म साक्षात्कार होत नाही. परमार्थात सुद्धा निवांत बसण्याची आवश्यकता आहे. परमार्थातही निवांत बसण्याची आवश्यकता आहे. आणि संसारात काही प्रमाणात आपल्याला देहभरणासाठी, समाज पोषणासाठी, कुटुंब पोषणासाठी काही एक सायास करणं आवश्यक आहे. यानंतर जेव्हा केव्हा आपण परमार्थाची साधना करू त्यावेळेला बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. चित्त शुद्ध केल्याच्या नंतर आपले चित्ताचे तिन्ही दोष जे सांगितलेत, मल, विक्षेप आणि आवरण, ते निवांत बसल्याच्या नंतर कसे नष्ट होतात. ज्या क्षणी आपण निवांत बसतो त्या क्षणी आपण साक्षी भावाला प्राप्त होतो आणि जीव परमात्म्याचं साक्षात ऐक्य आपल्या अनुभूतीस येऊ शकतं. सोपी गोष्ट नाही निवांत बसून राहणं, अजिबात सोपी गोष्ट नाही. का माणसं निवांत बसू शकत नाहीत, शांत बसू शकत नाहीत? चित्ताचे भरपूर ते दोष असे उफाळून का वरती येतात? काही करायला सारखा प्रवृत्त कसा होतो? अत्यंत अवघड आहे. काहीही न करता तुम्ही शांत तासभर बसून पहा बरं, नाही शक्य होत. हागता ही खोडी काळातला दृष्टांत आहे, थोडा ग्राम्य दृष्टांत आहे, पण तुमच्या माझ्या पिढीतल्या लोकांना अनुभवाचा आहे. डबा घेऊन सकाळी आपण ज्या वेळेला बाहेर जायचो पूर्वी
त्यावेळेला ज्या कामासाठी तिकडे गेलं तिथे ते काम निवांतपणे व्यवस्थितपणे करायला पाहिजे की नाही, एकविध होऊन. नाही, तिथे दगडावर दगड तरी रचेल, काटके तरी मोडेल, काड्या तरी मोडेल, काड्या हागत आहे खोडी चळण मोडवी ते काडी. कोणी म्हणेल महाराज हा दृष्टांत जुना झाला. आता प्रत्येक घरात शौचालय आलं, बाहेर संडासला जाणं, शौचालय जाणं हा गुन्हा आहे, हे योग्य नाही. प्रत्येक घराघरात संडास आहे, मान्य आहे. तुम्ही त्या कार्यक्रमासाठी बाहेर जा की अगदी चकचकीत पॉश असलेल्या टॉयलेट मध्ये जा, कमोड वगैरे असलं तरी सुद्धा महाराजांचे शब्द, संतांचे शब्द खोटे होत नाहीत कधी. मोठमोठ्या चांगल्या चकचकीत बंगल्यांमधल्या त्या कमोडवर जाताना माणसं भ्रमणध्वनी संच घेऊन जातात आणि याला तो संदेश पाठव, त्याचा तो संदेश घे, याला तो मेसेज पाठव, त्याला तो. कोणी असतं का तिथे? एकटाच आहे की नाही? एकटाच आहे. एकटाच असला तरी सुद्धा त्याची संदेशांची देवाणघेवाण चालू आहे. त्याला म्हणतात चॅटिंग, बरोबर ना? चॅटिंग हा तुमचा माझा शब्द नव्हे, तुकोबारायांचा शब्द आहे. तुकोबारायांनी हे सुद्धा प्रमाण आणि हा सुद्धा दृष्टांत सांगितलाय. नाही जरी संग म्हणजे हागताही खोडी चळण मोडविते काडी, ऐसे अनावर गुण आवरावे काय म्हणून. नाही जरी संग तरी बडबडविती रंग. तिथे संग आहे का? एकटाच आहे की नाही? पण बडबड करतोय की नाही? चॅटिंग करतोय ना? विठ्ठल विठ्ठल. संत किती त्रिकालदर्शी आहेत हे आत्मसिद्ध होत. निवांत बसता येणं शक्य नाही. का माणसं निवांत बसत नाहीत? त्याची वेगवेगळी अनेक कारण आहेत. त्या सगळ्याच कारणांचा विचार करूया नको. पण जेव्हा केव्हा आपण निवांत बसायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्या स्वतःच्या चित्तात असलेल्या भीषण आणि भयानक दोषांचं आपल्याला जे दर्शन होतं त्यामुळे घाबरून सुद्धा कदाचित माणसं निवांत बसायचं टाळत असावीत. विठ्ठल विठ्ठल. शुद्ध चित्ताने निवांत बसता येणं हे साधनेचं लक्षण आहे, साधनेचा परिणाम सुद्धा आहे. ज्ञान आणि ज्ञान लक्षणांच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं हे शुद्ध चित्तावरही अवलंबून आहे. अगदी तशाच पद्धतीनं चित्त शुद्ध नसेल तर आपल्याला ज्ञान आणि ज्ञान लक्षणांच्या ठिकाणी स्थिर होताही येत नाही. अन्वयाने हे सांगितलं, व्यतिरेकाने सुद्धा सांगता येईल. ज्याचं चित्त शुद्ध नाही त्याला स्थिर बसता येत नाही. चांचल्य भावंड मरकटाचे. विठ्ठल विठ्ठल. आणि जर आपण स्थिर बसू शकलो, ती साधना जर आपण केली तर त्याचा परिणाम काय होईल? येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. आपण जर शुद्ध चित्ताने एका ठिकाणी निवांत बसू शकलो तर तया सुखा अंत पार नाही. पार नाही. आपल्याला अंतहीन अंतपार नसलेल्या अक्षुण्ण अशा सुखाची, परमानंदाची प्राप्ती कशामुळे होईल? अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात महाराज सांगतात, Oh
अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया चित्तस्यहि प्रसादेन हंती कर्म शुभाशुभम पंचदशिकार सांगतात. प्रसन्नात्मात्मनि स्थित्वा सुखम अक्षय्यम अश्नुते. तीच बाब जनकाला अष्टावक्र महामुनी सुद्धा सांगतात. यदि देहम पृथक कृत्य चित्ती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांत बंधमुक्तो भविष्यसी पहिल्यांदा आणि नंतर ब्रह्मभूत भविष्यसी परिणाम. का तर येऊनी अंतरी राहील गोपाळ. गोपाळ आपल्या कार्यप्रवृत्त करणाऱ्या सगळ्या इंद्रियांचा चालक मालक तो गोपाळ. गो नाम इंद्रिय त्यांचा पालन करता असणारा गोपाळ आपल्या अंतरात येऊन राहील. सायासाचे फळ बैसलिया. तो अंतरात येऊन राहील. येऊनी अंतरी राहील गोपाळ. किती किती वेगवेगळ्या अंगाने विचार करावा. येऊनी अंतरीचा विचार फक्त तुम्हाला काही क्षणात सांगतो. अंतरी हा याच्यावर अनुस्वार आहे. सप्तमीचा विभक्ती प्रत्यय दर्शवणारा. अंतरी अंतरात चित्तात. येऊनी अंतरी अंतरात चित्तात राहील गोपाळ. तो अंतरात येऊन राहील. जर तुम्ही शुद्ध चित्त करून एका ठिकाणी निवांत बसू शकलात तर. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ
आज या उत्सवाचा दुसरा दिवस. कालपासून आम्ही म्हणतोय त्याप्रमाणे निर्विघ्न निर्विघ्न. आता हा शब्द बंद करून टाकायचा आहे. निर्विघ्न काय, पूर्ण 9 दिवस अगदी आनंदात पार पडणारच आहेत. कारण ज्यांच्याकडे काही तक्रार करायची तेच न्यायाधीश आज आपल्याला कीर्तनकार म्हणून आपल्याच परिसराचं भूषण असणारे संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगलं सज्जन सात्विक व्यक्तिमत्व आणि शासकीय क्षेत्रामध्ये आज उच्च विद्या विभूषित अशी आपल्या संप्रदायातील आपल्या जवळची आपल्यातली एक व्यक्ती आहे. व्यक्ती नव्हे तर एक फार मोठ्या पदावर आदरणीय, आता साहेब म्हणणं बरं नाही कारण आज साहेब तोंडात येऊन जातं, तर चकोरजी महाराज, आदरणीय चकोरजी महाराज, खरं म्हणजे या ठिकाणी येऊन आपण आम्हाला खरा न्याय दिला त्याच्याबद्दल आम्ही आपले अर्थात सर्व सांगवीकर ग्रामस्थ मंडळी परिसरातील सर्व भाविकांच्या वतीनं आपलं खूप खूप मनापासून स्वागत, आभार. कारण वक्त्याचा परिचय करून देणं आपलं काम असते, नव्हे कर्तव्य नाही तर एक जिव्हाळा सुद्धा असतो. आपल्या पुढं उभं असणारी व्यक्ती कोण आहे, कोण सांगतंय आपल्याला, व्यक्तीचा परिचय असणं गरजेचं आहे. कारण परिचय नसला तर कित्येक काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर मग परिचय नसल्याचा उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आज अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी विद्यमान पदावर आहेत ते, सध्या निवृत्त असं नाही आहे, हे आपलं भाग्य आहे. आपल्याच परिसरातले आहेत ते, पण त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आणि त्यांचा आपल्या दौऱ्याशी असणारा संबंध त्यांनीच सांगितलेला आहे. अगदी त्यांच्या लहानपणापासून या परिसरात आपल्या पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठ नत्तूशम बाबा असतील, मोठे बाबा असतील, अन्य सर्व मंडळी असतील, या परंपरेशी जवळून त्यांचा संबंध आलेला आहे. त्यांनी या सर्व लोकांना, मोठ्या लोकांना खूप जवळून पाहिलेलं आहे, त्यांची सेवा केलेली आहे. त्यांची सेवा त्यांच्या सर्व कुटुंबाकडून, आईसाहेब या ठिकाणी पहिल्या दिवसापासून अगदी पारायणासहित उपस्थित आहेतच. महाराजांच्या मातोश्री या ठिकाणी आपल्यात उपस्थित आहे. तेव्हा अकोट या तालुक्याचे न्यायाधीश म्हणून आजही ते विद्यमान कार्यरत आहेत. उद्या मी म्हटलं आहे थोडासा वेळ, तर नाही म्हटलं उद्या कोर्ट आहे, निघावं लागेल. तर अशा व्यस्त या जीवनातून, या कामातून आपल्या सर्वांसाठी पूज्य चकोर महाराजांनी वेळ दिला. तेव्हा पुनश्च सांगवीकर ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते समिती यांच्या वतीनं महाराजांचं मनपूर्वक स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो. उद्याचे कार्यक्रम त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, महाराजांनाही सूचना म्हणजे विनंती आहे, की असंच प्रेम, असा स्नेह तुमचा आहेच,
पुढेही असावा अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. पूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी नत्तुसिंग बाबा दिनदर्शिका या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे 7 दिवस पुढील की नाही सांगता येत नाही, म्हणून जरा लवकर घ्या, नाहीतर मग आम्हाला द्या असं होईल. त्याच्यामुळे बाहेर ठेवलेल्या इथे मिळतील, अवश्य घ्या. मी काल सांगितलं की बाबाचा फोटो त्याच्यात प्रत्येक वेळी कशाही निमित्तानं आपण तारीख पाहायला गेलो काही निमित्तानं तर ते बाबाचं दर्शन होईल, बाबा नजरेसमोर आपल्या राहतील, म्हणून ते कॅलेंडर आपण घ्यावं. उद्याच्या कार्यक्रमाविषयीची सूचना मनोज महाराज देतील. रामकृष्णाजी उद्या पहाटे 5:30 ते 6:30 काकड आरती होईल. त्यानंतर सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. त्यानंतर दुपारी 3 ते 4 प्रवचन होईल. 4 ते 5 श्री विठ्ठल नामजपाचा कार्यक्रम गुरुवारी आरोबाबांच्या हस्ते होईल. त्यानंतर 5 ते 6 हरिपाठाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी रात्र 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये श्री आदरणीय हरिभक्तीपरायण उमेशजी महाराज दशरथे बीड परभणीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा बहुसंख्येने लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची प्रार्थना.